हे पत्र आमच्या हाती लागलं. शहजादा अकबराला लिहिलेलं पत्र. अकबराला? होय, तोच अकबर ज्यानं आमच्याकडे शरण मागितली, जो गुडघे टेकून आम्हाला मदतीची याचना करतोय, जो याचक म्हणून आमच्या दारात उभा आहे आणि केवळ आम्ही त्याला आश्रय दिला म्हणून जो स्थिर आहे. त्याच शहजादा अकबराला लिहिलेलं पत्र आहे. शंभूराजे. आणि मातोश्री, या पत्रावर तुमचा शिक्का आहे. शंभूराजे, आम्हाला एकदा माफ करा. माफी? पुन्हा नाही घडणार असं. आम्ही बेचैन होतो. महाराजांना स्मरून सांगतो आम्ही. बस मातोश्री, बस. महाराजांचं नाव घेऊ नका. महाराज हो या अशा आई आहोत तुमच्या. माफी द्या. माफी कशाबद्दल मातोश्री? आणि महाराजांचं स्मरण तरी यावेळी का व्हावं? मातोश्री, या पत्रावर तुमचा शिक्का आहे. खरं तर आम्हाला यात धोका झाल्यासारखा वाटतो. तुम्ही या पत्रावर शिक्का उठवणार नाही. आम्ही शिक्का उठवलाय. कसं शक्य आहे मातोश्री? अहो, आईचं काळीच तुमचं. तुम्ही अशा कसायासारख्या वागाल? तुम्ही शिक्का उमटवाल? शंभूराजे, ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचंय मातोश्री? अहो, अर्ध स्वराज्य अकबराला देण्याच्या पत्रावर तुम्ही शिक्का उमटवाल? आमचा पन्हाळ्यावर बंदोबस्त करायचा, रायगडावर येऊ द्यायचं नाही, अशा मजकुरावर तुम्ही शिक्का उमटवाल? शिक्का उठवलाय आम्ही. तुम्ही लाग सांगाल मातोश्री, पण आम्हाला ते खरं वाटायला पाहिजे ना. काय सांगावं तुम्हाला? मातोश्री, आम्हाला सगळं काही कळून चुकलं. तुमच्या शिक्क्यांचा गैरवापर करण्यात आलाय. का शंभूराजे, का? सगळं माहित असून तुम्ही असे का वागताय? का आम्हाला अजून खाली बघायला लावताय? उलट मातोश्री, तुम्ही दडपणाखाली न केलेला गुन्हा तर कबूल करत नाही ना? बिलकुल नाही. आम्ही जे काही सांगतोय ते खरं सांगतोय. आम्हाला पुन्हा एकदा मोह झाला आणि हा मोह आमच्या मानगुटीवर वेताळासारखा बसलाय. तो उतरणार नाही. शंभूराजे, सांगा, काय करू आम्ही? काय करू? महाराजांच्या भविष्याची काळजी आमचा पिछा पुरवते, आम्हाला झोपू देत नाही. आम्ही झोपलो की तीच काळजी आमच्या अंगावरचं पांघरून उडते. हो राजे, आमच्या अंगावरचं पांघरून उडते आणि मग आम्ही खडबडून जागे होतो. आणि मातोश्री, मातोश्री, कसली काळजी, कसला वेताळ? काय बोलताय तुम्ही? मातोश्री, जाग्या व्हा. स्वप्न पडलं का तुम्हाला? थोरल्याबाई साहेब, अरे बाळराजे, यशस्वी व्हा. मातोश्री कुठे? मातोश्री एवढ्यातच गेल्या. गेल्या? कुठं गेल्या? काहीच बोलल्या नाहीत. काहीच बोलल्या नाहीत? आम्ही तालमीतून आलो. आम्हाला खूप भूक लागली होती. मातोश्रींनाही माहिती आहे आम्हाला भूक लागते म्हणून. पण तुम्ही त्यांना बोललात का? हो, न्याहारी द्या म्हणालो. अगं बाई, असं कुठलं काम आलं? लेकरू इथं सांगताय भूक लागली म्हणून, आणि तरीही न्याहारी न देता निघून गेल्या. बघा ना. जाताना सांगून गेल्यात का कुठं गेल्यात त्या? नाही, मुळात आम्ही त्यांच्याशी काय बोलत होतो हेच त्यांच्या लक्षात आलं नाही. गेल्या त्या. अहो,
जगदीश्वराच्या मंदिरात गेल्या असतील दर्शनासाठी. नाही, त्या सोबत कोणाला तरी घेऊन जातात. मग कुठं गेल्या? माहित नाही. चला, आम्ही तुम्हाला न्याहारी देतो. थोडं खाऊन घ्या. तोवर सेवकाला सांगतो त्यांना शोधायला. असतील इथंच कुठेतरी. आम्हास न्यारी नको, आपण मातोश्रींना घेऊन येऊया. चला, शोधूया आपण त्यांना. या. रात मातोश्री येत आहेत. मेणा अनाजी पंतांच्या वाड्याकडे घेऊन चला. जी. धन्याच्या वाड्याकडं धन्यासनी सांगितलं पाहिजे. राणा जी, अच्छा हुआ आप आ गए. कोई खास बात हो गई? आप भूल गए, आज राणा जी पंत हमसे मिलने के लिए अपनी तशरीफ ला रहे हैं. माने तो घणो यार, वो अभी तक आए क्यों? आते ही होंगे. राणा जी, हमें आपसे एक बात पूछनी है. पूछे. पूछिए, क्या पूछना है? राणा जी, ये राणा जी के बारे में, वो हमें बहुत ही बाहोश और होशियार नजर आते हैं. सही फरमाया शहनशाह. राणा जी घणो होशियार, पहले भी बताया है आपको. हाँ, याद है हमें. लेकिन राणा जी, एक बात समझ में नहीं आती हमें. मंत्री आते हैं, मिलते हैं, लेकिन शंभू राजे क्यों नहीं मिलते? हमें लगता है जैसे वो हमारा इम्तिहान ले रहे हैं. बादशाह, वो हमारा इम्तिहान ले रहे हैं या फिर हमारे वफादारी का इम्तिहान ले रहे हैं. ये सारी बातें हमारे समझ के दायरे से बाहर है राणा जी. आपको क्या महसूस होता है? हमें लगता है इन सवालों के जवाब राणा जी जानते होंगे. हाँ, शायद जानते होंगे. राणा जी है ही होशियार, पण क्या राणा जी? एकलिंग जी की 100 ये भाया विश्वास के काबिल योग्य नहीं है. ये क्या फरमा रहे हैं आप? साची कहूं शहनशाह, शंभू राजा से दगो कियो है इसने. दगा? वो भी अपने राजा के साथ? और क्या. लेकिन संभाजी राजा, उनके लहू में, खून में वो गुण है, राजसी गुण. दगा कपट करने वालों को माफी दे दी, धरपकड़ करियो पर छोड़ दी, माफी दी. और इसीलिए मैं कहता हूं, हमने इन सब से चौकन्ना रहना बहुत जरूरी है. जो अपने अन्नदाता से बैर कर सके हैं, वो के ना कर सके हैं. आपकी बात सही है राणा जी, लेकिन आपका बयान एक तरफा है. राणा जी, ऐसा भी तो हो सकता है कि राणा जी हमारे लिए फायदेमंद साबित हो. मालक, मालक. आलास आडवा? काय झालं? आत्ताच वाड्याच्या बाहेर पडणार होतो मी. बोल, का आलास? हो, सोयरा मातोश्री वाड्यावरती यायला लागल्यात. मातोश्री यायला लागले? वय, कोणी सांगितलं? अहो, मी सावत ऐकले आणि धावत आलो तुम्हाला सांगाया. कुठपर्यंत आले असते? आलेच, जवळच येतील आता. अरे बापरे, घोटाळा होणार. तू असं कर,
त्यांना बाहेर थांबव, तिथेच थोपवून ठेव. आणि त्यांनी विचारलं पंत कुठे आहेत तर त्यांना सांग ते आत्ताच गड उतार झालेत म्हणून असं सांगू? सांग. आणि राजमातोश्रींना आत येऊ देऊ नकोस. हं? जी. अहो असं का करताय? येत आहेत राजमातोश्री तर येऊ द्यात ना. हं? बाहेर का थांबवताय? बरं दिसतं का ते? अहो तेच बरं दिसेल. पण राजमातोश्रींसाठी एरवी एवढी धावपळ करता, मग आज असं का वागताय? नवलच म्हणायचं. अहो नवल कसलं घेऊन बसलात? तुम्हाला काय पुन्हा एकदा नवऱ्याच्या हातात बेड्या बघायच्यात का? असं काय हो बोलता? मग काय, ज्या गोष्टीपासून मी लांब पळायचा प्रयत्न करतोय त्याच गोष्टी समोर येत आहेत. कावेरी, मला आता स्वराज्य सेवेशिवाय दुसरं काही करायचं नाही. पण एकदा का मातोश्री भेटल्या की पुन्हा जुन्या गोष्टी निघतात. माझा अपमान होतोय, बाळराजेंचं काय असं आणि तसं. त्यापेक्षा भेटी गाठीच नको. माझं काही चुकतंय का? नाही नाही. मग करा माझ्यासाठी एवढं. जा सांगा त्यांना की मी गड उतार झालोय. पण राजमातोश्रींना खोटं कसं बोलावं? नाही बोललात तर मी अडचणीत येणार. मला जे करायचं नाही ते करावं लागणार. तुम्हाला तुमच्या सौभाग्याची शपथ आहे. ऐका, भेट घ्या. मी नाही खोटं बोलू शकणार. तुम्हाला स्वराज्याची शपथ आहे. अहो नाही म्हणू नका. मला आता शंभूराजांबद्दल जे करायचंय ते माझं पिढ्यानपिढ्या नाव निघेल असं करायचंय. जा, नाही म्हणू नका. तुम्हाला स्वराज्याची शपथ आहे. जा तुम्ही. मालक, मेणा आला. मिळाला हवेरीबाई, मला स्वराज्याची शपथ आहे. ढग बघू नका, सामोरे जा. मी आतच आहे. हं? या राजमातोश्री या. वर्दी असती तर सडा रांगोळी केली असती. तेवढा वेळ नव्हता. तातडीनं आलोय आम्ही. पंत कुठे आहेत? त्यांना बोलवा. पंत? हो, ते नाही आले सामोरे. ते गड उतार झालेत. गड उतार झालेही? हो राजमातोश्री. काही काम होतं का? कधी कधी गड उतार झाले आणि कुठवर पोहोचले असतील? म्हणजे मी कसं सांगणार? भेटले असते तर बरं झालं असतं. निरोप तरी द्यायचा होता. निरोप द्यायला हवा होता, पण तातडी एवढी होती की आम्ही स्वतः निघून आलो. मग आता खूप महत्वाचं काम होतं का? हो, खूप महत्वाचं होतं. पण आम्ही काहीतरी तजवीज करू. येतो आम्ही. असं कसं? आत्ता आलात लगेच निघालात. पण तरी घ्या, हुकूम सरबत आहे. बसा जरा. नाही नको, आम्ही येतो. ऐकलं का? राजमातोश्री पंतासनी भेटून गेल्या म्हणजे ठरलेली योजना बारगळली तर नाही ना? योजना बारगळणार नाही हिरोजीराव. पण राजमातोश्री भेटल्या ना तुम्हाला? खुळा समजताय का मला?
अहो मी कसा भेटेन त्यांना? मग कशा पाय आल्या होत्या? बायका ठाम नसतात, विचार बदलला असेल. पण आपलं काम झालंय, पत्रावर शिक्का मिळालाय. आता पुढचं काम. शाबास. आता राजमातोश्रींचं मत बदलायचं आत हे पत्र आपण अकबर बादशाच्या समोर ठेवायचं. मग आपलं काम झालंच. होय. शहनशाह हिंदुस्तान मोहम्मद अकबर. माफी शहनशाह, थोडं थांबावं. क्या बात है आना जी, ये खत आप हमारे लिए ही लाए हैं ना? जी शहनशाह, त्यात कोणताही शक नाही. तो फिर ये खत पढ़ने से आप हमें रोक क्यों रहे हैं? शहनशाह, आम्ही रोकत नाही, फक्त पत्र मनात वाचावं, मोठ्याने वाचू नये एवढी विनंती करतो आहोत. लेकिन क्यों? यहाँ पे तो सब हमारे ही लोग हैं. शहनशाह, हा खलिता तुमच्या आणि माझ्यात खाजगी बाब आहे. आणि भिंती बादशाच्या जरी असल्या तरी भिंतीनाही कान असतात. दीवारों के भी कान होते हैं. वाह अणाजी पंत, वाह. मी छत्रपतींचा माणूस आहे, त्यांची गोपनीयता माझ्या पूर्ण बदनमध्ये आहे. तेव्हा मी विनंती करतो आहे. ठीक. शहनशाह हिंदुस्तान मोहम्मद अकबर, लाख लाख प्रणाम. आपण आम्हास भेट दिलीत आणि आम्ही उपकृत झालो. आपले शाही तेज पाहून, शाही विचार ऐकून खात्री पटली आहे की आपण खरेच हिंदुस्तानचे पातशाह आहात. म्हणून तुम्हाला मनातली वेदना सांगत आहोत. आम्ही हे मराठ्यांचं राज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत खूप खस्ता खाल्ल्या, पण आज आम्हाला अपमान सोसावा लागतो. तुम्ही शंभूराजांची भेट घेण्यासाठी तिष्ठत आहात हे पूर्णपणे गलत आहे. ते तुम्हाला कवडीचीही किंमत देत नाही, म्हणून हा विलंब सुरू आहे. त्यांची वाट पाहण्यापेक्षा आमचा प्रस्ताव बघा. आम्ही तुम्हाला हवी ती मदत देऊ. अल्लाच्या मेहरबानीने सर्व मराठा तुमच्या पाठीशी उभा करू. एवढंच नाही तर तुम्हाला आम्ही अर्धे स्वराज्य देऊ, पण तुम्ही छत्रपतींच्या धाकट्या चिरंजीवांना पाठिंबा द्यावा, त्यांना गादीवर बसवावं. राजाराम राजे हे सौम्य प्रकृतीचे असून विचारी आहेत. त्यांच्या हाती स्वराज्य सलामत आहे, त्यामुळे आम्ही शंभूराजांना निष्क्रिय करणार आहोत. कदाचित हे असं का केलं असं विचारायलाही शंभूराजे नसतील. म्हणून आपण बिनगोर राहावे. आम्ही सगळे मंत्री आणि राजमातोश्री आपल्या होकाराची वाट बघत आहोत. आपण अघोरीपंथीय खलश आणि शंभूराजे यांच्या छळातून आम्हाला आणि रयतेला सोडवा ही विनंती. आपण आमचे खाविंद आहात, मायबाप आहात. ऐकलं का? काय अडचण नाही ना बादशाह सलामत? पूरा खत पडा ना? पढ़ा, लेकिन ये सिक्का किसका है? राजमाता सोयराबाई साहेबांचा. बघा, नीट बघा. तो राजमाता भी हमारे साथ है. होय तर पंतांच्या शब्दा खातात.